म्हणून हे कितीही कोणी इकडे तिकडे नाचले, कोणी इकडे तिकडे अगर ताकद दाखवली, पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय, हे प्रत्येकाने लक्षात ठेवा। नितेश राणेंच्या याच वादग्रस्त वक्तव्यावर मोठा गदारोळ झाला होता आणि याच वक्तव्यावरून राणे महाजन वादही पेटलं। या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना खुद्द नारायण राणेंनी धाराशिवमध्ये पत्रकारांशी बोलताना आपली नाराजी व्यक्त केली आहे। हे वक्तव्य चुकीचं आहे। मुख्यमंत्री हा कुणाच्या मालकीचा नसतो, तो जनतेचा सेवक असतो। मी स्वतः मुख्यमंत्री असताना सांगायचो, मला साहेब नाही सेवक म्हणा। इतकंच नाही तर नारायण राणेंनी स्पष्ट केलं की त्यांनी नितेशला समजावलं आहे आणि निधी अडकवण्याच्या प्रकारावरही ते सूचना देणार आहेत। मी मुख्यमंत्री होतो तेव्हा लोकांना सांगायचं, मला साहेब बनवू नका, मी सेवक आहे महाराष्ट्र जनतेचा। तीच समज मी नितेशला दिलेली। तर प्रकाश महाजनच्या प्रश्नावरून नारायण राणे संतापले। मी दिल्लीला होतो आणि हा कोण प्रकाश महाजन, कुठे उभा राहतो, कोण विचारतोय त्याला, मेंटल आहे तो, मी जिथे जाईन तिथे तो यायला हवाच का? कोण प्रकाश महाजन, कोण विचारते त्याला, कुठे आहे तो प्रकाश? ते रस्त्यावर उतरू का, तो कुठे उभा राहिला आणि मी जाऊ का? तुम्हाला असं वाटतं? एकीकडे मुलगा वक्तव्य करून वादात अडकतो आणि दुसरीकडे वडील त्याचे कान टोचतात। राणेंचा हा सडेतोड स्वभाव पुन्हा एकदा चर्चेत आलाय। मात्र हा वाद इथेच थांबणार की अजून टोकाला जाणार हे आता पाहावं लागणार आहे।